मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी आपली मुलगी दिविशाच्या शाळेमध्ये हजेरी लावली। मुंबईमधल्या या शाळेने नव्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं एक गेट टुगेदर आयोजित केलेलं होतं आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला हजेरी लावली। आपण बघतो या फोटोग्राफ्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुलीसह म्हणजेच दिविजा बरोबर शाळेमध्ये आलेले आहेत आणि नागपूरहून दिविजा नुकतीच मुंबईमधल्या एका शाळेमध्ये तिने ॲडमिशन घेतली आणि त्यामुळे या नवीन पालकांचा गेट टुगेदर शाळेने आयोजित केलं होतं आणि त्याला मुख्यमंत्री स्वतः हजर होते। एक उत्कृष्ट राजकीय नेत्याबरोबरच एक चांगले पालक म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका बजावलेली दिसते। सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। सागर, सांगाल नेमकी काय माहिती आहे? दिविजाच्या शाळेमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, पण ते कुणाचे तरी पालक आहेत, कुणाचे तरी पिता आहेत, याचं एक आज उदाहरण दिसलं। कारण की यापूर्वी त्यांची कन्या आणि त्यांच्या पत्नी नागपूरमध्ये होत्या, ते आता मुंबईत आलेल्या आहेत, तर त्यांना इथे एक नव्या शाळेमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलंय आणि त्या ऍडमिशनचा एक भाग म्हणून सगळ्या पालकांना शाळेने बोलवलं होतं। त्यात एक पालक मुख्यमंत्री गेले होते आणि एक बागेमध्ये एक त्यांचे औपचारिक ओळखी होणं आणि प्रश्नात उत्तरातून संबंधित इंटरव्ह्यू त्याच्या पद्धतीचे होतात शाळेत नवीन ऍडमिशन घेताना, अशा पद्धतीची ही प्रक्रिया होती असं समजतंय। त्या दरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांची कन्या हे उपस्थित होते। याचं एक वेगळं दृश्य महाराष्ट्राच्या जनतेला याच्या माध्यमातून दिसतंय। निश्चित धन्यवाद सागर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। आपण बघतोय ही मुख्यमंत्री आणि त्यांची मुलगी दिविजा यांची दृश्य आहेत। आज दिविजानं शाळेमध्ये मुंबईमधल्या ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळी गेट टुगेदरला सगळ्या पालकांनी हजेरी लावली। त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिविजाच्या शाळेमध्ये हजेरी लावली आणि आपण एक चांगले पालक असल्याचं सुद्धा त्यांनी दाखवून दिलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।